नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेलं आहे बटाटा भेंडी. खूप छान लागते बटाटा भेंडी. एकदा बनवून पहा. अशा प्रकारे बनवून पहा, खूप छान लागते. तर मी आता भेंडी घेतलेली आहेत. एकदम कवळे भेंडी आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि पाहू शकता भेंडी एकदम ताजे आहेत, काही फ्रेश आहेत एकदम. तर मी भेंडी अशी लांबसडक कापून घेतलेली आहेत. तर अशीच सर्व कापून घेते मी. तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि इकडे मी भेंडी पण कापून घेतलेली आहेत लांब अशी. तर आपल्याला आता कढईमध्ये पहिले बेसन भाजून घ्यायचं आहे थोडासा. बेसन कच्चा घेऊ नका, जेणेकरून कच्चाच राहील, मग तो खाता येणार नाही व्यवस्थित आणि बेसनाचा जो स्मेल असतो तो तसाच राहतो. म्हणून बेसन कधी पण भाजून घ्या थोडा. तर मी आता थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर याच्यामध्ये दही वगैरे पण टाकला जातो, पण मी याच्यामध्ये दही नाही टाकलेलं आहे या भाजीमध्ये. आणि जे बेबी पोटॅटो भेटतात ते मी घेतलेले आहेत, छोटे बटाटा. तर मी आता छानपैकी बेसन स्मेल येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, मस्त असा लाल होईपर्यंत. पाहू शकता मस्त लाल झालेला आहे बेसन. तर आपण आता तो एका त्या वाटीमध्ये काढून घेऊया. पाहू शकता मी आता काढून घेतलेला आहे आणि पुन्हा कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता मी तेल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. तर तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालं छानपैकी की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. पाहू शकता मी कांदा असा लांब कापलेला आहे, मोठाच कांदा कापायचा आहे. तर मी कांदा टाकून घेतलेला आहे सर्व आणि आता छानपैकी मिक्स करून घेते. कांदा असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत, कढीपत्ता, पुन्हा मिक्स करून घेते. छान असं मिक्स झालेलं आहे आणि टोमॅटो टाकून घेते आता लगेच. मी दही म्हणतलेली तुम्हाला, दही टाकायची याच्यामध्ये. पण दही मी का नाही टाकला, कारण माझ्या मुलाला मला टिफिन द्यायचा आहे, तर मग मी दही स्किप केलेलं आहे. पण तुम्ही याच्यामध्ये दही टाका, खूप छान लागेल. तर मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि छानपैकी कांदा टोमॅटो असा एकदम हे झालेलं, चांगला शिजलेला आहे त्यामध्ये. आणि आता मी हळद टाकून घेणार आहे, धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे. पाहू शकता भेंडी टाकून घेणार आहे. मिक्स करून घेते. आता मी हे छोटेवाले बटाटे, ज्याला बेबी पोटॅटो म्हणतात, तर मी तेही टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी ही भाजी होते, तुम्ही नक्की करून पहा. आता मी थोडासा चवीपुरता मीठ टाकलेला आहे. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटं ठेवूया झाकण आणि मग काढूया आपण. पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे, शिजलेली आहे. भेंडी पण छान शिजले आणि जो बटाटा मी घेतलेला, आम्ही आता बेसन टाकून घेते थोडासा भाजलेला. आणि जे मी बटाटे घेतलेले आहेत बेबी पोटॅटो, ते थोडेसे उकडवून घ्यायचे आहेत, असेच टाकायचे नाही आहे. तर मी ते उकडवून घेतलेले आहेत. तर झालेली आहे आपली भाजी, पाहू शकता. बटाटा भेंडी खूप छान लागते, नक्की करून पहा आणि मुलं खूप आवडीने खातील. तर ह्याच्यामध्ये थोडासा दही किंवा मॅगी मसाला टाका. थँक्यू.